इथे अजून काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपलं काय ना? केशवराक्ष. तर आपण कळमगावचे रहिवासी आहात. हो. तुम्ही काय काय काम करता? काय नाही, आता टेलर काम करतो. आता आजारपणामुळं काहीच नाही करीत. निवडणूक जवळ आलेली आहे, तर त्याबाबत आपण काय सांगाल? हे असंच चालू जाणार. हे काय विधानसभेचं यांचंच सगळं ज्याच्या हाती सत्ता तोच पार देईल. ते काय जे आहे तेच येणार. सगळं पैशाचे राजकारण ते पुराण्याचे देवदत्त आता ते युटर्न मारून पुढे आले. देवदत्त निकम त्यांच्या अंडर मध्ये होते, आता युटर्न मारून या साईडला आले. ते पहिला पण चेहरे तेच चेहरे. आता तुम्हाला सांगू का, मी एकनाथ शिंदे जे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांचा मी मित्र आहे लहानपणाचा. ठाण्यामध्ये आम्ही एक संगत राहत होतो. आता त्यांनी काय केलं हे जग जाहीर आहे, बरोबर आहे का नाही? ते आम्हाला पण नाही पसंत पडलं. जे करायचं स्वतःचं करायचं ना. आम्ही पण सपोर्ट केला असतं ना. त्यांनी जो निर्णय घेतला चुकीचा, आम्हाला नाही आवडलं ना. आम्ही पहिल्या पण कोणाला मानलंय? बाळासाहेब ठाकरेला मानलंय, बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगू का, मी शिवसेनेला का मानतो की जे मराठीचा आवाज आहे तो शिवसेनामुळे, नाही ते दुसरीचे माणसं आहे ना जी बाहेरची, या आपला आवाज दाबायला 100% बसलेले आहेत. हां, जय महाराष्ट्र म्हटलं ना तरी समोर आल्याची फाटती. हे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलं. हां, आज जो पण मुंबईत म्हणा, हे महाराष्ट्र जो मराठी माणूस आहे ना, याचा आवाज फक्त छत्रपतीच्या नावामुळे. छत्रपतीचं नाव. हां, फक्त तुम्ही आज तुम्हाला सांगतो, जर जगात महाराष्ट्र जर पार्टी पकडली ना तर आपलं शिवसेना 1 नंबर पार्टी आहे. किती आमदार गेले, नारायण राणे घेऊन पळाला, छगन भुजबळ घेऊन पळाला, एकनाथ शिंदे, हे सगळं टोटल करून एक करा बघू. महाराष्ट्रात शिवसेना 1 नंबरला. महाराष्ट्रात शिवसेना 1 नंबरला असते. पण हे पळापळीचं राजकारण हे महाराष्ट्राला कीड लावलेले शरद पवारनेच लावलेली 65ला. कारण ज्या वेळेस आहे ना 1962ला का काय वसंतदादाच्या पाठीत खंजीर खोपसला, त्यावेळेस आहे ना 23 का 25 आमदार घेऊन शरद पवार, ही घाण कीड लावली कोणी महाराष्ट्राला? शरद पवारनेच लावली ना. आणि आज आहे ना, आज ते जो लोक त्याच्या मागं जनता राजा म्हणतात. कसला जनता राजा म्हणतो? कसला जनता राजा तो? जनता राजा कोणा? शिवाजी महाराजाची उपमा त्याला देऊन चालत का? शिवाजी राजे कुठे होते आणि हा शरद पवार कुठं? याने मोठं म्हटलं घरं उद्ध्वस्त केलेला माणूस हा, आणि त्याला जनतेचा राजा बनवला. कोणची घरं उद्ध्वस्त केली? अहो, संभाजीराव काकड्याचं उद्ध्वस्त केलं, विजयसिंग मोहिते पाटलाचं केलं, तुम्हाला सांगतो परत तिकडं गोपीनाथ मुंड्याचं केलं. अशी कितीतरी संभाजीराव काकडे कितीतरी अशी उदाहरणं आहेत. ह्यांनी त्याच्या विरोधात गेले, त्यांना नामनिशाण मिटून टाकला. रामकृष्ण मोरे होता, त्याचं आहे का कोणी याच्यामध्ये राजकारणामध्ये? नारायण पवार होता, आहे का त्याचं राजकारणात कोणी? त्याच्या विरोधात गेला तो संपून टाकतो. संपवायचं राजकारण त्यांनी केलं आजपर्यंत. जनता राजा बोललं जाते, हे चुकीचं आहे का? जनता राजा कसला जनता राजा? तो जनता राजा कोणाला म्हणावा? शिवाजी महाराज जनता राजा होते, जनतेचा खरं कैवारी होते. ह्यो कसला जनता राजा? शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली भूमिका कशी? ही भूमिका किंवा कशी घेतली? मग याच्यामुळेच घेतलेली आहे. यांनी कीड लावलेली आहे महाराष्ट्राला. त्यांनी काय चुकीचं केले? यांनी शिकवलं जनता राजाने तो. मग जनता राजाने शिकवलं ना त्यांना का बा असं करा तसं करा. शरद पवारांनी काय केलं? प्रत्येक गावामध्ये 4 मोठे केले आणि तेच लोक जनता राजा म्हणतात. दुसरं कोणी मत नाही. सर्वसामान्याला काय घेणं ते शरद पवाराचं? काय घेऊन बसले तुम्ही? आणि त्याला कशाबद्दल मला विश्वास वाटतं शिवाजी राजे कुठं, आणि त्याची तुलना त्याच्याशी केली त्यांनी. जनता अशी ज्या खरं जनता राजा आहे तो मागं पडला, आणि याला कुठून आणला यांनी? कारण प्रत्येक गावामध्ये 4 बिअर बारची दुकानं दिल्यात, दारूची दुकानं. ती लोक त्याला जनता राजा म्हणतात. आमच्या सर्वसामान्य कोण म्हणतो त्याला जनता राजा? काय म्हणायची गरज आहे? जनता राजा आहो, ते कुठं जनता राजा आहे, हे कुठं? नाही नेता झाला ना बाळासाहेब ठाकरे झाला, जो खणकार आवाज होता, अरे गरिबासाठी उभा होता, पण आज तसं राहिलं नाही, आवाज नाही राहिला. आज लय अवघड आहे. मला तर वाटतं माझ्या मुलाचं आयुष्य कसं जाईल हा मला वाटते. आज ते पण शिक्षण घेतलं, सगळे नोकरी नाही काय नाही, फिरतात इकडे तिकडे इकडे. त्या शेतीवर मी किती जगणार? माझ्याकडे 1 एकर जमीन आहे, काय जगणार आहे? कशी फॅमिली जगवायची? त्यांना वाटतं की बाबा 5 किलो राशन फुकट दिलं आणि थोडंफार लालूच दाखलं, असं नाही भविष्य. आम्हाला दवा पाणी आहे, आम्हाला कपडे लत्ते, आम्हाला तेल साबण, आम्हाला भरपूर गोष्टी लागतात. कसं करायचं?
हे उलट आहे ना, मग आमचं कोणीतरी तुम्ही ऐकायला दाखवा पाय काय का नाही ते काय घेऊन बसते. अहो हे लोक डेंजर आहे, डेंजर लोक आहे त्यांचे ह्याच्या अशी मुलाखत सुद्धा घ्या ना, चुकीचे आहे.